स्त्री पुरुष हे एकमेकांचे सहभागीदार आहेत. पुरुषही स्त्रीला स्वयंपाकामध्ये मदत करू शकतात, परंतु बऱ्याचदा तशी संधी घरातील महिला त्यांना देत नाही. वास्तविक पाहता पती पत्नी या दोघांनी एकमेकांच्या सहकार्याने राहायला पाहिजे. महिलांना देखील पुरुषांप्रमाणे समान संधी मिळाली तर खऱ्या अर्थाने लिंग समानता प्रस्थापित होऊ शकते. महिलांच्या शाश्वत विकासासाठी शिक्षण, समानता, सक्षमीकरण आवश्यक असून या परिषदेत त्यावर विचारमंथन होत आहे, ही आनंदाची बाब आहे. महिला सक्षमीकरणातून नक्कीच देशाची प्रगती होणार आहे, असे प्रतिपादन रमा पुरुषोत्तम फाउंडेशनच्या संचालिका चित्रा बुजरुग यांनी केले. गोगटे जोगळेकर महाविद्यालयातर्फे विवाह एक्झिक्युटिव्हमध्ये महिलांच्या शाश्वत विकासासाठी शिक्षण, समानता आणि सक्षमीकरण या 2 दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान योजनेअंतर्गत महाविद्यालयाच्या वतीने ही परिषद सुरू आहे. या प्रसंगी मंचावर रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीमती शिल्पाताई पटवर्धन, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, बीज भाषक डॉक्टर लीना बावडेकर, प्राचार्य डॉक्टर मकरंद साखळकर, PM उषा समन्वयक व शास्त्र शाखेच्या उपप्राचार्य डॉक्टर अपर्णा कुलकर्णी आणि महिला विकास कक्षाच्या समन्वयक डॉक्टर सोनाली कदम उपस्थित होत्या. It is my great honor and privilege to welcome you all to this international conference on women education, equality and empowerment for sustainable development. This gathering is not just an academic or policy exercise, it is a moral and human commitments. We have come together from across nations, cultures and disciplines to endure a simple truth: when women rise, humanity rises. Education has always been the foundation of progress, yet even today millions of girls are denied the basic right to learn. When a girl is educated, she not only uplifts herself but also her family, her community, her nation as well. Education is not a charity, it is an investment in our collective future. But education alone is not enough. It must be accompanied by equality. Equality in opportunities, in wages, in leadership and in decision making. True empowerment comes when women can make choices freely, participate fully and confidently. This requires dismantling barriers, social, economic and cultural, that still limits women's potential. Empowerment also means creating an environment where women's voices are not only heard but valued. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.